रामरक्षा पठणावरून सुरू असलेला राजकीय वाद आता रायगडमध्येही पेटलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज महाडमधील श्रीराम मंदिराबाहेर केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार रामरक्षा आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसैनिकांनी रामरक्षा पठण करत महाआरती केली। या आंदोलनादरम्यान राम मंदिरातील कथित चोरीचा विरोध करणारे बॅनर्स झळकवण्यात आले। राम मंदिरातील चोरीचा पैसा महाराष्ट्रातील आमदार आणि खासदार फोडण्यासाठी वापरला गेला असा खळबळजनक आरोप ठाकरे गटानं केलाय। हे आंदोलन आता रायगडच्या घरोघरी पोहोचवणार असल्याची घोषणा पक्षाचे संपर्क प्रमुख संजय कदम यांनी केली। ठाकरे गटाच्या या थेट आणि आक्रमक आंदोलनामुळे महाडसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले। रायगड जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने रामरक्षा आंदोलन या ठिकाणी महाड 14 तळे या ठिकाणी झालेलं आहे। आणि ह्या रामरक्षा आंदोलन जे आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रामाच्या दानपेटीत झालेली चोरी आणि ही चोरी जी आहे या चोरीचा जो पैसा आहे हे अनेक राज्यांमधले राज्य पाडण्यासाठी त्या राज्यातील खासदार आमदार खरेदी करण्यासाठी हा पैसा वापरला जातो। आणि रामाला पुढे करून हे जे रावण राज्य चालवत आहेत ह्या रावण राज्याच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा ह्या महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिक हा रस्त्यावरती उतरलेला आहे। आणि हे आंदोलन जे आहे हे प्रत्येक घरापर्यंत घेऊन जाण्याची तयारी आता सुरू झालेली आहे।